नमस्कार, आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। जिल्हास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते थाटात उद्घाटन। जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक भंडाऱ्याच्या वतीने 3 दिवसीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन आज शनिवार दिनांक 31 जानेवारी रोजी लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोच्ची येथील पटांगणावर करण्यात आले। यावेळी जिल्हास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे थाटात उद्घाटन पालकमंत्री नामदार पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल गुंजपार येथील शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्यामुळे भंडारा जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नाना पटोले होते, तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, आमदार डॉक्टर परिणय फुके, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ कविता उईके, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फिंडर, सभापती आनंद मल्लेवार, सभापती सौ शीतल राऊत, सभापती सौ अनिता नलगोपुलवार यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य प्रियंका बोरकर, पंचायत समिती सदस्य तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला। दरम्यान शनिवार दिनांक 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या 3 दिवसीय महोत्सवात जिल्ह्यातील 7ही तालुक्यातील खेळाडू सहभागी झाले असून त्यांच्यात महासंग्राम रंगणार आहे। प्रारंभी पालकमंत्री पंकज भोयर तसेच आमदार नाना पटोले यांच्या हस्ते क्रीडा ध्वजाचे पूजन करून ध्वज फडकविण्यात आले व मशाल प्रज्वलित करण्यात आली। यावेळी जिल्ह्यातील उपस्थित खेळाडूंच्या पथकांनी पाहुण्यांना मानवंदना दिली। अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रमात प्राथमिक शाळा गुंजपार येथील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले। यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले। आज आपल्या सर्वांना सांगताना आनंद होतो की आपल्या राज्यातल्या जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळेमध्ये देखील हळूहळू विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी वाढत आहे। याचं कारण काय? याचं कारण त्या ठिकाणी शिकविणारा शिक्षक जेव्हा आपली शाळा आदर्श करण्याचा निर्णय घेतो तेव्हा ती शाळा खरोखर त्या ठिकाणी आदर्श बनते। आज सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी काय करू शकतो? आज या ठिकाणी खासदार साहेब आहेत, सन्मान्य नानाभाऊ आहेत, परिणयजी आहेत, आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत, अनेक मान्यवर आहेत। लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी जास्तीत जास्त फक्त निधी उपलब्ध करून देऊ शकतो, परंतु त्या शाळेची किती मोठी इमारत असली, त्या शाळेला एवढं मोठं पटांगण आहे, परंतु त्या शाळेतल्या शिक्षकाची जर का शिकविण्याची इच्छा नसते, त्या ठिकाणी असलेल्या क्रीडा शिक्षकाची त्या विद्यार्थ्यांकडून कवायत आणि खेळाचा सराव करून घेण्याची जर का इच्छा नसली तर कितीही मोठी इमारत, कितीही मोठं मैदान ते त्या ठिकाणी कामात पडणार नाही। म्हणून एक शिक्षक जर का त्या ठिकाणी एक शाळा आदर्श करू शकतो तर सर्व शिक्षक ह्या राज्यातल्या सर्व शाळा त्या ठिकाणी आदर्श करू शकतात।